नमस्कार मित्रांनो, पहा 10 तारखेला पेपर बोर्डचा 12वीचा सर्वात महत्त्वाचा पेपर आहे. त्याच्यामध्ये क्वेश्चन 4B येतोय बघा, दिसतंय तुम्हाला. इंटरव्ह्यू क्वेश्चन्स त्याचे फॉर्मॅट दिलेले आहे. इंटरव्ह्यू क्वेश्चनचं फॉर्मॅट म्हणजे सुरुवात करायची आपल्याला नमस्ते, गुड मॉर्निंग, मे आय आस्क यू अ फ्यू क्वेश्चन्स, याची सुरुवात करा. आणि टोटल तुम्हाला 8च क्वेश्चन्स लिहायचे. नीट पहा व्यवस्थित व्हिडिओ. पहिला क्वेश्चन, व्हॉट चॅलेंजेस डिड यू फेस ॲज क्वेश्चन मार्क्स, टॉपिकचं नाव टाका. हू हॅज बीन युअर रोल मॉडेल क्वेश्चन मार्क्स करा. व्यवस्थित व्हिडिओ पहा. तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल 4 मार्क्स तुमच्या खिशामध्ये येतील. त्याच्या पुढचं पेज पहा. व्हॉट आर द ॲडव्हान्टेज और ॲडव्हान्टेजेस इन दिस फील्ड, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. असे टोटल मी तुम्हाला 12 क्वेश्चन दिलेत. 8 ह्याच्यातला कुठलेही 8 तुम्ही काय करू शकता, कोणत्याही टॉपिकला तुम्ही लिहू शकता. स्पीच रायटिंगचं फॉर्मॅट दिलेलं आहे. स्पीच रायटिंग क्वेश्चन 4C, 3 पैकी 1 लिहायचं आहे. 3 पैकी 1 लिहायचं आहे. आपण फॉर्मॅट बनवलेले आहेत. ॲज इट जसंच्या तसं पाठ करून ठेवा. नीट पहा. ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर अँड. नीट पहा, व्यवस्थित बघा व्हिडिओ. तुम्ही व्यवस्थित पाहून ही सुरुवात आहे. मध्ये तुमचं सब्जेक्टबद्दल थोडंसं लिहायचं आहे. जो काही टॉपिक असेल त्याच्यावर स्पीच द्यायचं. आणि हा एंड केलेला आहे पहा. टू कन्क्लूड आय वुड लाईक टू से दॅट एव्हरी थॉट शेअर टुडे इज मिनिंगफुल. तर हा टॉपिक तुम्ही काय करा, पाठ करून ठेवा. हे सुद्धा 4 मार्क्स तुमच्या खिशामध्ये टाकून ठेवा. पुढचा अजून क्वेश्चन 4D दिलेला आहे. फिल्म रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. फिल्म रिव्ह्यू मी छावा दिलेला आहे. फिल्म टायटल लिहायचं, डायरेक्टर, प्रोड्युसर, कास्ट काय आहे, गेनर कोण, कंट्री, ओरिजिनल, रनिंग टाईम, ओरिजिनल लँग्वेज कुठली, रनिंग टाईम काय आहे, बजेट किती आहे. नीट पहा तो व्हिडिओ. व्यवस्थित पहा. व्यवस्थित पाहून तोही लर्न करून ठेवा. हेही तुम्हाला 4 मार्क्स उपयोगी पडतील. पुढचा पेज दिलेला आहे क्वेश्चन 4Dचा, बुक रिव्ह्यू छावाच दिलेला आहे. टायटल द्यायचं, पुस्तकं छावा, ऑथर कोण आहेत, कंट्री कुठं आहे, इयर ऑफ पब्लिकेशन केव्हा झाला, पब्लिशर कोण आहे, गेनर कोण आहे, ऑथरबद्दल लिहायचं आणि त्याचा प्लॉट. नीट पाहून ठेवा, पाठ करा. एकदम इझी आहे. हेच टॉपिक जाऊन तुम्हाला 10 तारखेच्या बोर्ड एक्झाममध्ये काय करायचे तुम्हाला लिहायचे ॲज इट इज, जसेच्या तसे. त्याच्या पुढे मी तुम्हाला काही व्हिडिओ अजून पाठवते. तुम्ही माझ्या व्हिडिओला तुम्ही पहा. या 10 दिवसामध्ये, या 10 तारखेला तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी अजून मिळतील. आज आणि उद्या लर्न करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद.